धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने भयंकर दाणादाण उडवून दिली आहे। गावाजवळ सुरू असलेल्या नवीन पुलाचं मोठं बांधकाम या अतिवृष्टीमुळे आणि पावसाच्या महापुरात वाहून गेलंय। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय। परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की पिंपळनेर परिसरातील सर्वच लहान पुलांवरून पुराचे पाणी वाहू लागले आहे। त्यामुळे या गावांचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर असून सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत। पावसाचा वाढता जोर पाहता प्रशासनाने आधीच तातडीने पावले उचलत सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली असून संपूर्ण परिसराला सतर्कतेचा तीव्र इशारा दिला आहे। विशेष म्हणजे आज शुक्रवारी पिंपळनेरचा मुख्य आठवडे बाजार होता, पण या अतिवृष्टीमुळे आणि अचानक आलेल्या पुराच्या बाजारात पाण्याचा निसरा झाल्याने भाजीपाला आणि माल वाहून गेला। दूरवरून आलेल्या व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। तसेच बाजारासाठी आलेल्या नागरिकांची आणि खरेदीदारांची मोठी तारांबळ उडाली असून प्रचंड हाल सोसावे लागले आहेत। MDTV न्यूजसाठी प्रतिनिधी विलास जाधव, पिंपळनेर।